तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळ सकाळी पावसाला सुरुवात झालेली होती. नाश्ता थंडगार वातावरणामध्ये ना गरम गरम चहा तर झालाच पाहिजे. त्याच्याबरोबर टोस्ट आणि नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले होते. मस्त असं कॉम्बिनेशन होतं. तर छान नाश्ता वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये दही भेंडी बनवायची होती. म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर भेंडी अगोदरच मी स्वच्छ धुवून कट करून ना ठेवलेली होती. त्याच्यानंतर मग इथे वाटीमध्ये दही घेतलं अर्धी वाटी. त्याच्यामध्ये लाल तिखट, धनिया पावडर, कस्तुरी मेथी, हळद टाकली. गरम मसाला नव्हता त्यामुळे जेवढे मसाले होते ना तेवढेच दह्यामध्ये मिक्स करून घेतले. कढई गरम करून त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेतली. वरतून तेल टाकलं आणि भेंडीला डाग पडूपर्यंत छान अशी भेंडी भाजून घेतली. प्लेटीमध्ये काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग कढईमध्ये परत तेल टाकलं, जिरं तडका टाकलं, कांदा आणि हिरवी मिरचीना थोडीशी लालसर होईपर्यंत परतून घेतली. त्याच्यामध्ये मग अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि गुलाबी होईपर्यंत कांदा मग परत एकदा परतून घेतला आणि मग फेटलेलं दही वगैरे टाकलं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत मग मसाला छान असं भाजून घेतला. तर एकदम छान असं तेल सुटलेलं होतं. त्याच्यामध्ये भाजलेली भेंडी वगैरे टाकली, नमक टाकलं वरतून आणि व्यवस्थित भेंडी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली. पण मला थोडंसं पाणी पाहिजे होतं ग्रेव्ही म्हणून वरतून थोडंसं गरम पाणी टाकलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून ना थोडा वेळ शिजवून घेतले. आणि गॅस बंद करायच्या अगोदर ना धनिया पत्ता टाकला, व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर एकदम छान असं चवीला भेंडी झालेली होती. दुपारचं आमचं जेवण हेच होतं कारण तनीच्या पप्पांचा उपवास होता त्यामुळे जास्त काही मी बनवलंच नव्हतं. तर ह्या दोघांची असं काहीतरी इकडे भांडणं चाललेली होती. रोज भांडणं यांची सोडवायला लागतात आणि मग नाही सोडवणं ना मग इतकं लाता बुक्क्यांचा ह्यांचा खेळ असतो. काय माहिती अशी का करतात. तनीच्या पप्पांचा शनिवार होता, त्यांना शाबू बनवून दिलं. किचनवरचं सगळं काम आवरलं आणि त्याच्यानंतर ब्लाऊजला तर लुक्क लावत होती. तर अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच लावलेली पण एकदम छान अशी बसलेली होती. संध्याकाळच्या वेळेला तनिषला दिवाबत्ती करायला लावलेली होती. तर छान अशी दिवाबत्ती करून ना तिची जपमाळ करायचं काम चालू होतं. स्वयंपाकाला लागलेली होती म्हणून म्हणलं चला तोंडली थोडीशी पिकत होती तर त्याचीच भाजी करूया. पण इतकी छान अशी तोंडल्याची भाजी झालेली होती ना. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.